गेल्या काही दिवसात एक बातमी जगभरातल्या संरक्षण तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेते. SIPRI म्हणजेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भारताने पहिल्यांदाच आपल्या काही अण्वस्त्रांना, न्यूक्लिअर वेपन्सना प्रत्यक्ष तैनातीच्या स्थितीत आणले. अंदाजे 12 न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत ते भारतीय अणु पाणबुड्यांवरती ज्या न्यूक्लिअर सबमरीन्स आहेत त्याच्यावर तैनात करण्यात आली आहेत. पहिल्या नजरेत ही बातमी फक्त संरक्षण क्षेत्रातील एक नियमित अपडेट वाटू शकते, पण जर आपण ह्या घटनेकडे जागतिक राजकारणाच्या मोठ्या चित्रातून जर पाहिलं तर हा फक्त संरक्षण धोरणातला बदल नाहीये, हा भारताच्या सामरिक विचारसरणीत झालेला मोठा बदल आहे आणि कदाचित जग अधिक धोकादायक होत असल्याचा एक इशाराही आहे. आता ही जी SIPRI जी संस्था आहे त्यांनी 2025-26च्या अंदाजानुसार जगात सुमारे 12,200 पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि त्यातले सर्वाधिक अण्वस्त्रे असलेले देश जे आहेत त्याच्यात रशिया आहे, ज्याच्याकडे 5,450 न्यूक्लिअर वेपन्स आहेत. अमेरिकेकडे 5,277 न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत. चायनाकडे आहेत 600, फ्रान्सकडे 290, ब्रिटनकडे 225 आहेत, भारताकडे 190, पाकिस्तानकडे आहेत 170, इस्रायलकडे 90 आणि उत्तर कोरियाकडे 50. हे आकडे पाहिल्यावर भारत अजूनही अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत खूप मागे दिसतोय. पण खरी गोष्ट आकड्यांमध्ये नाही, खरी गोष्ट आहे तैनातीमध्ये. आता अण्वस्त्र असणे म्हणजे आणि तैनात असणं ह्यात फरक काय? समजा तुमच्याकडे एक बंदूक आहे, ती कपाटात ठेवलेली असेल तर ती फक्त अस्तित्वात आहे, पण ती जर तुम्ही हातात घेऊन सज्ज अवस्थेत उभे असाल तर ही गोष्ट नक्कीच वेगळी आहे. न्यूक्लिअर वेपन्स बाबतीतही हेच लागू होते मित्रांनो. भारतानं अनेक दशकांपासून, डिकेड्स पासून क्रेडिबल मिनिमम डिटरन्स हे धोरण स्वीकारलेलं आहे. म्हणजे कमीत कमी अण्वस्त्र ठेवायची, पण शत्रूला रोखण्यासाठी पुरेशी असतील एवढी. पण आता पहिल्यांदाच काही अण्वस्त्र हे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, बॉम्ब्स आहेत, हे प्रत्यक्ष पाणबुड्यांवरती तैनात असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ भारत आता अधिक जलद प्रतिसाद देण्याच्या स्थितीमध्ये आहे. आता इथंच एक महत्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे चीननं भारताला धोरण त्याचं बदलायला भाग पाडलंय का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चीनकडे पाहावं लागेल. 2010 मध्ये चीनकडे सुमारे 240 अणुबॉम्ब होते. आज ती संख्या 600च्या पुढे गेलेली आहे. आता अनेक एक्सपर्ट्सच्या मते 2035 पर्यंत चीनकडे 1,500 अण्वस्त्र असू शकतात. ही फक्त संख्या वाढली नाही, चीननं त्याचबरोबर नवीन मिसाईल सायलो तयार केले, हायपरसॉनिक मिसाईल्स विकसित केल्या, न्यूक्लिअर सबमरीन्स वाढवल्या, तैवान प्रश्नावर अधिक आक्रमक भूमिका घेतली. भारतासाठी हा एक गंभीर सुरक्षा प्रश्न बनलाय. हिंद महासागरात सुरू झालेला हा नवा खेळ, पूर्वी युद्ध जमिनीवर होत होती, पण आता त्याच्यानंतर आकाशात व्हायला लागली, पण आता ही युद्ध समुद्रात होत आहेत, समुद्राच्या खाली सरकत आहेत. आज जगातल्या मोठ्या शक्ती त्यांच्या अण्वस्त्रयुक्त पाणबुड्यांवर अवलंबून आहेत, कारण पाणबुडी शोधणं जास्त अवघड असतं. शत्रूनं तुमच्या जमिनीवरच्या तळ्यांवर जर हल्ला केला तरी समुद्रात लपलेली पाणबुडी प्रतिहल्ला करू शकते, आणि यालाच म्हणतात सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी. आणि हाच आधुनिक अण्वस्त्र धोरणाचा पाया आहे. भारतातील कोणतीही संरक्षणात्मक हालचाल पाकिस्तान दुर्लक्षित करू शकत नाही. पाकिस्तानकडे अंदाजे 170 अण्वस्त्र आहेत. त्याची रणनीती भारतापेक्षा वेगळी आहे. भारत नो फर्स्ट यूज हे धोरण पाळतो, म्हणजे भारत पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही. पण पाकिस्ताननं असं कोणतंही वचन दिलेलं नाहीये. यामुळं दक्षिण आशियातील परिस्थिती जी आहे ही आणखी गुंतागुंतीची बनतीये. ही सगळी परिस्थिती पाहून प्रश्न पडतो की जग नव्या शीतयुद्धाकडे चाललंय का? जर आपण गेल्या 3 वर्षांकडे पाहिलं तर एक विचित्र चित्र दिसतंय. एका बाजूला देश सोनं साठवतात,
दुसऱ्या बाजूला अण्वस्त्र वाढवत आहेत. रशिया युक्रेन युद्ध असेल, चीन तैवान मधला तणाव असेल, मध्य पूर्वेतला संघर्ष असेल, दक्षिण चीन समुद्रातला वाद असेल किंवा भारत चीन मधला सीमावाद असेल, हे सर्व स्वतंत्र घटनांप्रमाणे दिसतात. पण जर प्रत्यक्षात त्या एका मोठ्या जागतिक बदलाचा भाग असू शकतात. विचार करा, आज जग AI वर चर्चा करतंय, लोक नोकऱ्यांच्या भविष्याबद्दल बोलतायत, पण त्याच वेळी सरकारे अब्जावधी डॉलर्स अण्वस्त्रांवर खर्च करतायत. जग जर इतकं सुरक्षित आणि स्थिर असेल तर ही शस्त्र स्पर्धा जी आहे ती का सुरू आहे, हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. ह्या सगळ्या घडामोडींचा भारतासाठी ह्याचा अर्थ काय? भारतीय नागरिकांसाठी याचा अर्थ उद्या युद्ध होणार असा नाही, पण याचा अर्थ असा नक्की आहे की भारत सरकार दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक सावध होत आहे. चीनची वाढती शक्ती, हिंद महासागरातली स्पर्धा, टेक्नॉलॉजीवर आधारित युद्ध, सायबर हल्ले जे होत आहेत, स्पेसमधल्या अंतराळातल्या स्पर्धा, या सगळ्यांचा विचार करून भारत स्वतःला भविष्यासाठी तयार करत आहे. सर्वात धक्कादायक प्रश्न म्हणजे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था सोनं साठवत आहेत, जगातील सर्वात मोठी सैन्ये अण्वस्त्र वाढवत आहेत. चीन जे आहे ते शस्त्रास्त्र उत्पादन जे आहे ते वाढवत आहे. रशिया युद्धात अडकलेला आहे. अमेरिका संरक्षण खर्च वाढवतोय. भारत अण्वस्त्र समुद्रात तैनात करतोय. मग प्रश्न असा आहे, जर जग इतकं शांत आणि सुरक्षित असेल तर सर्व देश युद्धासाठी तयार का होत आहेत? कदाचित हा प्रश्नच या संपूर्ण कथेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण इतिहास सांगतो, युद्ध सुरू होण्यापूर्वी शस्त्रसाठे वाढतात, आर्थिक संकट येण्यापूर्वी सोनं साठवलं जातं आणि जग बदलण्यापूर्वी त्याची चिन्हे दिसायला लागतात. कदाचित आपण अशाच एका वळणावर उभे आहोत. मी अभिजित सोनवणे. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.